नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे, या विषयामध्ये आपण नेमकी रिव्हिजन कशी करायला पाहिजे, याची पद्धत कशी आहे रिव्हिजनची, या सगळ्या बाबी इथे मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या काही दिवसापासून मला सतत प्रश्न विचारत होते विद्यार्थी की नेमकी सर रिव्हिजन कशी करावी, किती वेळा करावी आणि का बरं करावी, या सगळ्यांचंच उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि अवश्य हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमका प्रॉब्लेम काय होतो हे मी तुम्हाला सांगतो. आता विद्यार्थी काय करतात, ऍट अ टाइम जास्त करून विद्यार्थी दोन सब्जेक्ट घेतात. उदाहरणार्थ जर तुम्ही पॉलिटी आणि हिस्ट्री हे दोन सब्जेक्ट जर तुम्ही अभ्यासायला घेतले आणि तुम्ही 2 महिने या दोनच विषयाचा अभ्यास केला आणि 2 महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला पॉलिटी आणि हिस्ट्रीवर प्रश्न विचारला जात आहेत तेव्हा तुम्हाला उत्तर येत नाही, म्हणजे एकदम बेसिक जे कलम असतात ते देखील तुम्हाला आठवत नाही किंवा हिस्ट्री मधल्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्यांच्या देखील तारखा तुमच्या लक्षात राहत नाही. याचं एकच कारण आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही अभ्यास तर केला, तुम्ही हार्डवर्क तर केलं, पण तुम्ही स्मार्ट वर्क नाही केलंय. आणि स्मार्ट वर्क म्हणजे काय, तर नेमकी तुम्ही रिव्हिजन नाही केली आहे आणि रिव्हिजन न केली असल्यामुळे तुम्हाला त्या टॉपिकच्या रिलेटेड जे एकदम बेसिक कन्सेप्ट असतात ते देखील तुमच्या लक्षात राहत नाही. आणि तुम्ही असं लक्षात ठेवा की असं 90% विद्यार्थी, 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थी हार्डवर्क करतात, अभ्यास करतात, पण रिव्हिजन न केली असल्यामुळे ज्या दिवशी परीक्षा असते, ज्या दिवशी पेपर असतो त्या दिवशी त्यांना आठवत नाही आणि त्यामुळे त्यांचा अटेम्प्ट निघत नाही. म्हणून हा प्रॉब्लेम सगळेच विद्यार्थी फेस करतात. तर आज नेमकं याच प्रॉब्लेमवर काय तोडगा असला पाहिजे, रिव्हिजन कशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं रिव्हिजन स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे की जी प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचीच रिव्हिजन स्ट्रॅटेजी आज इथं आपण डिस्कस करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, रिव्हिजनचं महत्व तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आणि याच्या आधीच्याही सेशनमध्ये मी सांगितलं आहे की कोणतंही नोट्स, कोणतीही पुस्तक हातात घेण्याच्या आधी पहिले स्वतःला विचारा की त्या नोट्सचं, त्या पुस्तकाचं मी रिव्हिजन करू शकतो का. जर आन्सर हो मिळत असेल तरच त्या नोट्सला, त्या पुस्तकाला हात लावा, अन्यथा त्या पुस्तकाला, त्या नोट्सला हात लावू नका. तो मित्र म्हणतोय म्हणून मी वाचलेच पाहिजे किंवा अमुक म्हणतोय की याच्यात खूप जास्त डेटा आहे म्हणून मी वाचलेच पाहिजे, अशा प्रकारच्या भ्रमात राहू नका. कारण स्वतःला विचारा. म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगतो की विद्यार्थी काय करतात, पेपरच्या दिवसापर्यंत, म्हणजे उद्या पेपर आहे 2 दिवसाआधी कोणते नवीन नोट्स मिळतात मार्केटमध्ये ते घेऊन येतात, वाचतात आणि त्यांना वाटतं की मला लक्षात राहील. असं होत नाही. का बरं? कारण रिव्हिजन, कोणतीही गोष्ट जर तुम्ही वाचत असाल किमान त्या गोष्टीचा 5 ते 6 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, तेव्हाच ती गोष्ट तुमच्या डोक्यात तिथं स्टोअर होते आणि मग पेपरच्या दिवशी तुम्हाला त्या गोष्टी आठवतात. पण अन्यथा रिव्हिजन जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला काहीच गोष्टी आठवत नाही. म्हणून रिव्हिजनचं महत्व अपार आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तर खूपच जास्त प्रमाणावर आहे. आता ही रिव्हिजनची जी सायकल आहे, मग ही नेमकी कशी करावी तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर एकंदरीत बघा, आपण 4 प्रकारे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करायला पाहिजे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही डेली बेसिसवर तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे की वीकली बेसिसवर आपण जे आहे ती आपण रिव्हिजन करायला पाहिजे. तिसरं म्हणजे आपण मंथली बेसिसवर जे आहे ते आपण रिव्हिजन करायला पाहिजे. आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे बाय मंथली बेसिसवर आपण काय करायला पाहिजे, रिव्हिजन करायला पाहिजे. आणि ही प्रक्रिया आपल्याला रिपीट करायची आहे. आता याच्यामध्ये बघा, जनरली जेव्हाही तुम्ही एखादा टॉपिक वाचता तर सर्वप्रथम तुम्हाला डेली बेसिसवर रिव्हिजन करणं आवश्यक आहे. डेली बेसिसवर रिव्हिजनचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे तुम्ही सकाळची रिव्हिजन, मॉर्निंगची रिव्हिजन, आणि दुसरी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची रिव्हिजन. आता मॉर्निंग मध्ये काय, तर जास्त करून जे विद्यार्थी आहेत ते अभ्यासिकेत अभ्यास करायला जातात, कोणी जॉब करत करत अभ्यास करतो, कोणी कॉलेज करत करत अभ्यास करतो. तर तुम्ही जेव्हाही सुरुवात करता तुमच्या अभ्यासाला, सपोज आता एखादा विद्यार्थी अभ्यासिकेत जात असेल, तो सकाळी जर 7 वाजता चालला तर 7 वाजता गेल्यानंतर गेल्या पहिले काय करायचं, 7 ते 7:30 म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात आदल्या दिवशी काय वाचलंय ते त्याची रिव्हिजन करा. म्हणजे मागच्या दिवशी, जसं आजचा दिवस आहे तर काल मी काय वाचलाय, सकाळी गेल्या मला त्याचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे मॉर्निंग मधली आपली पहिली रिव्हिजन झाली. मग दिवसभरात जो काही तुम्ही अभ्यास कराल, मग रात्री जो तुमचा शेवटचा वेळ, म्हणजे सपोज आता तुम्ही 9 वाजेपर्यंत जर अभ्यास करत असाल तर मग शेवटला अर्धा तास म्हणजे 8:30 ते 9, तर हा शेवटला जो अर्धा तास आहे तुमचा रात्री झोपण्यापूर्वीचा किंवा अभ्यासिकेतून निघण्याचा, त्या अर्ध्या तासात तुम्हाला दिवसभरात तुम्ही जे काही केलं आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आणि अर्ध्या तासातच एकदम शॉर्टमध्ये करायची. म्हणजे हे झालं तुमचं पहिल्या दिवशीचं, म्हणजे डेली बेसिसवर 2, एक मॉर्निंगची रिव्हिजन आणि एक रात्रीची रिव्हिजन. मग त्यानंतर आठवड्याभरात आपण जे काही वाचलं आहे त्याची रिव्हिजन आपल्याला कधी करायची आहे, तर संडेला. ठीक आहे, म्हणजे त्या आठवड्याच्या संडेला. आणि यासाठी तुम्ही अर्धा दिवस, म्हणजे जवळपास आपण म्हणून 6 तास, इथे 5 ते 6 तास जरी दिले तरी पुरे आहे. तर प्रत्येक संडेला, प्रत्येक आठवड्याच्या प्रत्येक संडेला तुम्हाला अर्धा दिवस जो आहे तो रिव्हिजनसाठी देणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे देखील तुमची रिव्हिजन होते. त्यानंतर मंथली बेसिसवर, म्हणजे महिन्याचा शेवटला दिवस. ठीक आहे, इथे लिहितोय लास्ट डे ऑफ मंथ. ठीक आहे, लास्ट डे ऑफ मंथ. मग या दिवशी तुम्ही महिन्याभरात जे काही वाचलं असाल
त्या महिन्याभरात जे काही वाचन केलं आहे त्याची रिव्हिजन तुम्हाला मंथली करायची आहे. तर ही झाली तुमची तिसरं म्हणजे मंथली रिव्हिजन. आणि त्यानंतर 2 महिन्यात ज्या काही गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत त्यांची रिव्हिजन मग तुम्हाला 2 महिन्याच्या शेवटल्या दिवशी करायची आहे. म्हणजे तिथे 2 कंटिन्यू रिव्हिजन येतील, एक तर त्या महिन्याची रिव्हिजन आणि दुसऱ्या महिन्याची रिव्हिजन. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 प्रकारे तिथे रिव्हिजन करायची आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा म्हणजे काय, तर एकाच गोष्टीची किती वेळा रिव्हिजन होऊन राहिली, तर एक 2 मॉर्निंग नाईट 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिव्हिजन करणं अपेक्षित असतं. म्हणजे काय, तर जे काही तुम्ही आपण डेली बेसिसवर करताना काय करू शकतो, की एकदम काल जे वाचलंय ते सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्या गेल्या लायब्ररीत अभ्यासणं, त्याची रिव्हिजन करणं, ती झाली. दिवसभरात जे काही वाचलंय त्याचं रात्रीमध्ये रिव्हिजन करणं, त्यानंतर वीकली बेसिसवर रिव्हिजन करणं, अर्धा संडे तुम्ही त्याच्यासाठी द्या, ठीक आहे, स्पेसिफिकली. त्यानंतर मंथली बेसिसवर म्हणजे महिन्याचा शेवटला दिवस तुम्ही रिव्हिजनसाठी राखीव ठेवू शकता. आणि त्यानंतर बाय मंथली म्हणजे 2 महिन्यात जे काही वाचलेलं आहे त्याचा रिव्हिजनसाठी एक वेगळा दिवस. अशा पद्धतीनं तुम्हाला रिव्हिजन स्ट्रॅटेजी बनवणं अपेक्षित आहे. आणि हे करा. हे सक्सेसफुल विद्यार्थ्यांचंही लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी ज्याला यश पाहिजे असतं, ज्याला यश मिळवायचंच असतं, त्याच्यासाठी रिव्हिजन स्ट्रॅटेजी मस्त असते. रिव्हिजन शिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे आहे नाही. म्हणून रिव्हिजन करा. आणि अशा प्रकारे रिव्हिजन कराल की प्रॅक्टिकल अप्रोच. प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे काय, इथे कुठे तुमचा शेड्यूल डिस्टर्ब होत नाहीये. फक्त काय करायचं, सकाळी गेल्या गेल्या जो आपण अर्धा तास टाइमपास करतो किंवा बाहेर आपण मित्रांसोबत गप्पा गोष्टी करतो, तेवढ्याच वेळेस तुम्हाला काल जे काही वाचलंय त्याची रिव्हिजन करा, क्विक रिव्हिजन करा. दिवसभर जो काही अभ्यास केलाय रात्री घरी जाताना किंवा रूमवर जाताना काय करा, जाण्यापूर्वी अर्धा तास त्याची रिव्हिजन करा, म्हणजे ती होते. मग आठवड्याभरात संडे जो मिळतो आपल्याला, त्या संडेला अर्धा दिवस त्याची रिव्हिजन करा. ते झालं. मग मंथली शेवटला जो दिवस आहे महिन्याचा त्याची रिव्हिजन. आणि बाय मंथली म्हणजे 2 महिन्याच्या नंतर जे काही आपण 2 महिन्यात वाचलंय त्याची रिव्हिजन. अशा प्रकारे तुमची रिव्हिजनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि मी परत परत सांगतोय, रिव्हिजन जर नाही केलं तर काय होतं ना, प्रेशर वाढतं. प्रेशर का बरं वाढतं, नेमकं त्याचा मुद्दाही सांगतोय. की आपण काय होतं ना, आपण अभ्यास तर करतो, हार्डवर्क सगळेच करतात, ठीक आहे, मेहनत सगळेच करतात, त्याच्यात काहीच वाद नाही. पण नेमका मुद्दा काय होतो, की जर नियोजन पूर्ण अभ्यास असेल तर त्याचा फायदा मिळतो, पण नियोजन शून्य अभ्यास असेल तर त्याचा आउटकम मिळत नाही. आणि हाच नेमका मुद्दा विद्यार्थ्यांचा आहे. तुमचं नियोजन राहत नाही. आणि नियोजन कशाचं, तर नियोजन रिव्हिजनचं. कारण हे लक्षात ठेवा, रिव्हिजन इज अ की टू क्रॅक द एक्झामिनेशन. जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला अपेक्षा असेल, तुम्हाला वाटत असेल की माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवेतून माझा रँक आला पाहिजे, कंबाईन मधून रँक आला पाहिजे, त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. आणि रिव्हिजन सुद्धा कशी करायची, तर प्रॉपर डोकं लावून, ज्याच्यामध्ये सरसर आपला वेळ कमीत कमी वेळ गेला पाहिजे. जसं मी हा प्लॅन जो सांगितलाय रिव्हिजनचा, एकदम प्रॅक्टिकल प्लॅन. याच्यामध्ये काही तुमचा जो शेड्यूल आहे तो कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होत नाही. आणि उलट तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या टॉपिकचा जर अभ्यास घेतला असेल, सपोज तुम्ही पॉलिटी आणि हिस्ट्री हे 2 विषय घेतले असतील आणि एक महिन्याभरात तुम्ही 15-15 दिवस हे 2 सब्जेक्ट केले आणि महिनाभरात जर प्रॉपर तुम्ही अशी रिव्हिजन स्ट्रॅटेजी केली, तर महिनाभरानंतर जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. हे लक्षात ठेवा. आणि हे लिहून देतो मी, की अशी स्ट्रॅटेजी ज्या विद्यार्थ्यांनी रिव्हिजनची ही स्ट्रॅटेजी फॉलो केली त्याला यश हमखास आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जर अशा प्रकारे रिव्हिजन केलं, म्हणजे आपण जर अभ्यास केल्यानंतर जर आपल्याला त्या अभ्यासाच्या आधारावर जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्याचं उत्तर येत असेल, आपला कॉन्फिडन्स आपोआप वाढतो आणि याच्यामुळे प्रेशर येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एक पुस्तक, ठीक आहे, एक पुस्तक, एक नोट्सच घ्या आणि त्याच एका पुस्तकाला, एका नोट्सला किमान 5 वेळा, किमान 7 वेळा, 8 वेळा, जेवढ्या वेळ होत असेल, किमान 5 वेळा तर वाचलं पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळा रिव्हिजन झाली अतिउत्तम आहे. म्हणजे तेवढी ती पुस्तक तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्टोअर होते आणि त्या टॉपिकवर किंवा त्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता, तुम्हाला त्याचं उत्तर येतं. म्हणून ही जी रिव्हिजन स्ट्रॅटेजी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर आहे. याला मी काय म्हणतो, याला मी सरळ माझ्या भाषेमध्ये काय म्हणतो, सीबीएम मेथड. काय म्हणतो, सीबीएम म्हणजे ज्याला आम्ही कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतो. आपल्याला जास्त करून विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स नाही येऊन आला सर, हा प्रश्न असतो. कॉन्फिडन्स कसा येणार आहे, अरे रिव्हिजन कर, ठीक आहे, रिव्हिजन कराल तर कॉन्फिडन्स येणार आहे, ठीक आहे. आता रिव्हिजन कराल तर कॉन्फिडन्स कसा येतो, कारण जर तुम्ही रिव्हिजन केली तर त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात होतात, तुम्हाला लक्षात राहतात आणि त्याच्या आधारावर जर प्रश्न विचारले गेले तर ते प्रश्न तुमचे सुटतात. आणि हे लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही येत असाल, तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्ही नॉलेजसाठी अभ्यास करू नका. तुमचं एकच ध्येय असलं पाहिजे की जे काही नॉलेज मला आवश्यक आहे परीक्षा क्रॅक करायला, ते नॉलेज मी घेणार आहे. म्हणजे तुमचे प्रश्न सुटले पाहिजे. ज्या विद्यार्थ्याचे प्रश्न सुटत असेल त्याचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. म्हणूनच या पूर्ण प्रक्रियेला मी काय म्हणतो, कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर. आणि यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्यावर जो येणारा ताण आहे, प्रेशर आहे, ते देखील येत नाही. म्हणून लवकरात लवकर ही रिव्हिजनची स्ट्रॅटेजी मी सांगितलेली आहे, याच्यावर अंमलबजावणी करा आणि इम्प्लिमेंटेशन करा. जे विद्यार्थी
स्ट्रॅटेजीवर इम्प्लिमेंटेशन करतील, रिव्हिजन करतील, त्यांचं हमखास यश त्यांना मिळणारच आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे हे मी थोडक्यात इथं मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल रिव्हिजन स्ट्रॅटेजी संदर्भात, सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली कॉल करा किंवा मेसेज देखील करू शकता. आणि कोणताही विचार करू नका कॉल करताना, मी तुमचे कॉल रिसीव्ह करेन. या व्यतिरिक्त जर तुम्हाला जे करंट अपडेट्स हवे असतील किंवा चालू घडामोडी संदर्भात जर माहिती हवी असेल, त्याचे नोट्स हवे असतील, तर सरळ आमचा टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही अवश्य जॉईन करा. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा आणि लवकरात लवकर आमचं टेलिग्राम चॅनल विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा. यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला MPSC राज्यसेवेसाठी जर तयारी करायची असेल 2027, 28, 29, तर अवश्य तुम्ही आमची समर्पण बॅच जॉईन करायलाच पाहिजे. याचं कारण असं आहे की जी टीम आहे आमची विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शिक्षकाने इथे UPSC आणि MPSCचा किमान एक इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम या समर्पण बॅच अंतर्गत तुम्हाला शिकवायला असणार आहे. या बॅचची जी फी ठेवलेली आहे आम्ही ती फक्त 29,999 आहे आणि अर्ली बर्ड ऑफर चालू आहे. म्हणजे या कोर्सचं फायनल फी जे तुम्हाला पडणार आहे ती 26,999 पडणार आहे. तर जर तुम्हाला हा लाभ घ्यायचा असेल तर सरळ तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आता ही जी समर्पण बॅच आहे या बॅच अंतर्गत बेसिकली तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तिथे मिळणार आहे. म्हणजे लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही बॅच विकत घेतली तर तुम्ही आयुष्यभरासाठी ती बॅच बघू शकता, किती वेळा बघू शकता. आणि यामध्ये विशेष करून आम्ही मेंटरशिप देखील ऍड केलेली आहे. म्हणजे नेमकं तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे, नियोजन कसं असलं पाहिजे, या सगळ्या बाबींचं मार्गदर्शन या बॅच अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर जी दुसरी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ती मेंटरशिपची बॅच आहे, ज्याला मी अश्वमेध नाव दिलंय. म्हणजे जर तुम्ही ऑलरेडी एक अटेम्प्ट दिलेला आहे, 2 अटेम्प्ट दिलेले आहेत, पण तरी देखील तुमची पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा निघत नसेल, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नवीन बॅचची आवश्यकता नाहीये, पण तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, नियोजनाची आवश्यकता आहे. हे सगळं मार्गदर्शन नियोजन मी स्वतः या बॅच अंतर्गत मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि फक्त 50 विद्यार्थ्यांना पहिल्या या बॅचचा लाभ तिथे मिळणार आहे, कारण मी स्वतः ही बॅच कंडक्ट करत आहे. 50च्या वरती एकही विद्यार्थी या बॅच अंतर्गत एनरोल करणार नाहीये. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून मला डायरेक्टली कॉल करा आणि या बॅच बद्दल एन्क्वायरी करा. त्यानंतर जर तुम्हाला इथिक्स संदर्भात जर काही डाऊट असेल किंवा बॅच हवी असेल किंवा तुम्हाला नोट्स हवे असतील, तर सरळ विद्यार्थी मित्रांनो तुमचा मोबाईल फोन उचला आणि निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर 9403692940 वर डायरेक्टली कॉल करा किंवा मेसेज करू शकता आणि नोट्स बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम एओनएस अकॅडमीच्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट आम्ही चालवतो, ज्याचं नाव आम्ही परिश्रम ठेवलाय. या प्रोग्राम अंतर्गत दररोज 10 वाजता सकाळी आम्ही एक प्रश्न टाकतो. त्या प्रश्न तुम्हाला 10 ते 12 म्हणजे 2 तासात लिहायचे असतात आणि 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि 1 वाजता या प्रश्नाचं डिस्कशन युट्यूबवर लाईव्ह घेतलं जातं. ही सगळी प्रक्रिया एओनएस अकॅडमीच्या वतीनं मागच्या महिन्याभरापासून फ्री ऑफ कॉस्ट चालू आहे आणि अजून 2 महिने कंटिन्यू चालणार आहे. जर तुम्हाला डेली आन्सर रायटिंगचा लाभ घ्यायचा असेल, मॉडेल आन्सर कसे असतात, काय असतात हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही अवश्य हा ग्रुप जॉईन करावा. या ग्रुपचं व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि हा QR कोड स्कॅन करा आणि सरळ आमचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे ते टेलिग्रामचं चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. यानंतर हे जे काही कोर्सेस मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे, याच्या व्यतिरिक्त काही फ्री कोर्सेस आमच्या वतीनं आम्ही आमच्या एओनएस अकॅडमीच्या ऍपमध्ये टाकून ठेवले आहेत. जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एओनएस ऍपची लिंक दिलेली आहे, तुम्ही अवश्य आमचं ऍप डाउनलोड करा. नोट्स असू द्या, बालभारतीच्या पुस्तका, NCERTच्या पुस्तका, कोणत्याही प्रकारच्या पुस्तका, कोणत्याही प्रकारच्या नोट्स तुमच्यासाठी फक्त फ्री ऑफ कॉस्ट एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही अवेलेबल करून दिले आहेत. त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सरळ एओनएस अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍपमध्ये जे स्टडी मटेरियलचं सेक्शन आहे त्यामध्ये सगळे नोट्स, सगळ्या गोष्टी तिथं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आम्ही करून ठेवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिलेबस हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल, बुक लिस्ट हवी असेल किंवा तुम्हाला नोट्स हवे असतील, तर सरळ कोणताही विचार न करता सरळ मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.